नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांनी हा व्हिडिओ ऐका. रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचाच आहे. परवाना हा 5 वर्षासाठी दिला जातो. नोकरी कामधंदा असताना जर आपण परवाना काढला तर तो आपण गुन्ह्यास पात्र असतो. आणि तसं प्रतिज्ञापत्र परमिट काढताना हे प्रत्येकानं दिलेलं असतं. आम्ही कुठं नोकरीला नाही, काहीसुद्धा नाही, ह्याचे गैरवापर करणार नाही. रिक्षा चालकांना जे दलाल अफिडेविट करून देतात, तुमच्याकडून 500 रुपये ते घेतात, अफिडेविट करून देतात, त्याच्यात ते स्पष्ट लिहिलेलं असतं, मी कुणालाही परवाना वापरायला देणार नाही, ही सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. मी आत्ता कुठेही नोकरीला नाही आणि मला नोकरी लागली तर हा परवाना जमा करेन. शिवाय बँकेला हा कुठलाही परवाना वगैरे घाण ठेवता येत नाही. मी जे बँकेकडून कर्ज वगैरे घेतो ती जबाबदारी माझीच आहे कर्ज फेडायची. म्हणजे मी कर्ज फेडीन अथवा डुबील, त्याचा आरटीओशी काहीही संबंध नसतो, परवान्याशी काहीही संबंध नसतो. 3-5 वर्षासाठी कुणाला परवाना वापरायला दिला तर फौजदारी गुन्ह्यास देणारा परवाना तो पात्र आहे. शिवाय ती गाडी परवान्याची गाडी असताना जरी तुम्ही ड्रायव्हर ठेवला असता, ड्रायव्हरनं कुठलीही चूक वगैरे केली आणि कुठे फाईन येऊन द्यात, काही बी येऊन द्यात किंवा काही कुठली दुर्घटना घडून द्या, ही सगळी जबाबदारी परवानाधारकाचीच आहे. आणि एक पाळी चालवण्यासाठी तुम्ही नियमानं ड्रायव्हर ठेवू शकता, परंतु तुमच्या ओळखीचा पाहिजे, त्याच्याकडे लायसन बिल्ला पाहिजे. उद्या त्यानं काही लफडं केलं तर त्याला तुम्हाला पोलिसांच्या समोरसुद्धा हजर करावं लागतं. नाहीतर ती संपूर्ण केस त्या परवानाधारकावरचीच होते. तर ज्यांना कुणाला रिक्षाचे परवाने काढायचे आहेत, काम नाही धंदा नाही, मराठी स्थानिकांनी बिंदासपैकी रिक्षाचे परवाने काढा आणि आपला स्वयंरोजगार करा, मीटरनंच व्यवसाय करा. आणि आपला परवान्याची गाडी घेतल्यानंतर बँकेची बी व्यवस्थित हप्ते भरत जावा. कर्ज घेतल्यानं ते फेडायचंच असतं, त्याचा काही विषयच नाही, ते जे त्याची जबाबदारी आहे ती. शिवाय आपल्या गाडीवरती ड्रायव्हर ठेवताना आपल्या ओळखीचा बघा, कुठल्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. जर त्यानं काही करून द्या, ते तुम्हालाच निस्तरावं लागणार आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि ज्यांनी 3-5 वर्षाचे परवाने घेतलेले आहेत, हा एकदम कायदेशीर गुन्हा आहे. आणि हा कधी बी तपासणीत परवाना घावला तर त्याला तो परवाना कॅन्सल होतो. परवानाधारकाला गाडी पासिंग करताना आणि रिक्षा पासिंग करताना, टॅक्सी पासिंग करताना तिथं हजर राहावंच लागतं. आणि जर तुम्ही हजर राहिला नाही तर तुमची ती गाडी पासिंग होत नाही. पण आरटीओ आणि दलाल ह्या माफिया लोक ह्या गाड्या 500 रुपये देऊन पास करतात आणि लाचखोर अधिकारी, आरटीओ अधिकारी 500 रुपये खातात आणि त्या गाड्या पास करतात. आणि हा काळा बाजार त्यांनी जपलेला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांची पूर्ण चुकी आहे आणि दलालन ते तुम्हाला लुटतच असतात. आता प्रत्येकानं आरटीओची कामं करताना, आपापली कामं करताना ऑनलाईननं करा, खिडकीवरतीच करा. आणि काही आता कुणाला ऐकायचं नाही. आणि आरटीओवाल्यांनी जर वेळेत काम केलं नाही तर तुम्ही ऑनलाईननं तक्रार बी करायची आहे. कुणाला 10 पैसे द्यायचे नाहीत, ही तुमची जबाबदारी आहे. आणि ज्यांना कुणाला परमिट काढायचे आहे त्यांनी कुठली बंद झालेली नाही, ते भैयाजी दलाल बोलतात बंद हो गया. असं काहीसुद्धा नाही. परवाना काढायचं म्हटलं तर तुम्हाला लायसन बिल्ला हा तुमच्याकडे जर असेल तर खाली पोलीस रिपोर्ट करायचा आहे, 500 रुपयाची ऑनलाईन. आणखीन तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन वगैरे बिल्ला, आणखीन एक प्रतिज्ञापत्र करावं लागतं न्यायाधीशाच्या समोर. आणि ते करून तुम्हाला ताबडतोब आरटीओवाले देतात. तुम्ही बिल्लेही काढू शकता. बिल्ल्यासाठी 15 वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला, तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, हे नियमच आहेत. पोलीस रिपोर्ट लागतो तुमच्यावरचं कुठलाही गुन्हा, फी भरायची, स्वतः बिल्ला काढायचा, काही त्या दलालांना पैसे देण्याची गरज नाही. आणि आपलं वाहन पासिंग झालं की QR कोडवालं फिटनेस आहे, ऑनलाईनच काढून घ्यायचं. ऑनलाईन करायला शिका, हे मात्र रिक्षावाल्यानं विसरू नका. आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा, तुम्ही काही गंमत समजू नका. आणि आता तुम्हाला चांगलं सांगणारं कोण नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मूचवाले मोकाशी यूट्यूबच तुम्ही बघायचं आहे आणि त्यातूनच तुम्ही आपलं काम करायचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.